जड भरत राजा जड भरत राजा जड भरत राजा हरणी कर भागेला घाला तो घातला वासनेने. हरिणीच्या त्या ठिकाणी योनीला प्राप्त झाला, नंतर मनुष्य योनीला प्राप्त झाले जड भरत राजा. आता पूर्वजन्मीचं सुकृत होतं म्हणून भगवंताची भक्ती केली होती म्हणून त्यांना आठवत होतं की आपण कशा प्रकारे भरत होतो, राजा होतो, सगळ्याचा त्याग करून भगवंताच्या प्राप्तीकरिता मनामध्ये गेलो होतो. पण हरणीच्या त्या पिल्लामुळे आपला त्या ठिकाणी मृत्यू बिघडला आणि आपल्याला हरणीच्या त्या ठिकाणी योनीमध्ये जन्म प्राप्त झाला आणि आता मनुष्य योनी प्राप्त झालेली आहे. मग असा विचार केला, या त्या ठिकाणी मनुष्याचा देह प्राप्त झालाय ना, याच्यात तरी आता अडकायचं नाही, आता सुटून जायचं. मग त्यांचे जे पिताश्री होते भरताचे या जन्मामध्ये, ते ब्राह्मण होते, ते वेद शिकवायला त्यांना वेद शिकवायचे. पण भरताना त्या ठिकाणी त्याच्यात काहीच इंटरेस्ट नव्हता. ते वेद पण नीट शिकले नाहीत, त्यांना घरातली कामं सांगितली तर ते पण नीट करत नव्हते, कोणाशीच बोलत नव्हते, अगदी सारखं मौन धारण केलेलं असायचं महाराज. कुणाशीच चांगलं जास्त बोलणार नाही, खेळीमेळी राहणार नाही, आपलं फक्त ध्यान भगवंताचं नित्य निरंतर करत होते. एके दिवशी झालं असं, काहीच काम करत नाही म्हटल्यानंतर त्यांना नाव ठेवलं गेलं जड भरत. जड आहे म्हणे हा, काहीच कामाचं नाही, मग जड भरत. मग त्यांना सांगितलं काय काम करायचं, आपलं शेत आहे, ते शेतामध्ये रात्री राखण करायला जायचं. आता जड भरताने आज्ञा ऐकली आणि आले शेतामध्ये. रात्रीच्या वेळी मध्यरात्र होती, राखण करण्याकरिता आले आणि बसले तिथं भगवान परमात्म्याचं ध्यान करत. अत्यंत स्थित प्रज्ञ माणूस. काय झालं होतं, एका राजाने देवीकडे त्या ठिकाणी हे केलं होतं, काय म्हणतात त्याला, नवस. आपल्याकडे तुम्ही करता ना नवस, करता ना? आमच्याकडे पण आहे प्रकार, तुमच्याकडे आहे का? आहे ना? नीट लक्ष देऊन ऐका हा. आमच्याकडे पण नवस करतात, तुमच्याकडे पण करतात ना. तसं देवीला नवस केला होता राजाने. कशाचा? की मला पुत्र प्राप्ती होऊ दे आणि माझ्या वंशाला टिंब होऊ दे. टिंबच म्हणावं लागेल महाराज. पण कसा असावा पुत्र? पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. असा असेल तर त्याला मी दीपक म्हणू शकते, दिवा म्हणू शकते, पण टेंब्याशिवाय माझ्याकडे तर त्याला शब्द नाही. आता असं म्हणू नका मग मी स्त्रीवादी आहे, तसं पण काही नाहीये, पण आपलं ते तत्वच वेगळं आहे, वेगळ्याच ह्याच्यातलं. हा, तर पुत्र प्राप्ती व्हावी याकरिता, बरं का, लोक पुत्र प्राप्त व्हावा याकरिताच नवस करतात. मी तर आजपर्यंत कुणी असं ऐकूनच नाही की मुलीची प्राप्ती व्हावी म्हणून कुणी नवस केलाय. पण हे केलं पाहिजे बरं का. आणि खरंच शोकांतिका वाटते. आज तुम्ही बघितलं तर मुलींचा
आणि मुलांचा रेशो, मुलं जास्त आहेत आणि मुलींची संख्या ही कमी आहे. मग बाकीच्यांना ब्रह्मचारी होण्याशिवाय काय मार्गच उरवलेला नाही आपण. हा, हे प्लॅन 2 आम्हाला आज सांगितलंय आमच्या अक्षय महाराजांनी. प्लॅन 2 म्हणजे काय, आम्ही आज गेलो होतो विश्वनाथ ना विश्वनाथ मठ होतं ना, तिथे त्यांची समाधी स्थळ किंवा ध्यानस्थळी, तिथं गेलो होतो. म्हणे हे असं आहे ना, आता दुसरा प्लॅन बी म्हणजे काय, संन्यासच, आणि तिथंच घ्यायचं बरं का. फक्त संन्यास घेतील आमचे अक्षय महाराज, तिथे जाऊन ध्यान करतील. फक्त काय करायचंय, तुमच्याकडे एकच जबाबदारी, त्यांच्या चहा पाण्याचं तेवढं बघायचं. हा, तेवढं करत असाल ना, ते इथंच येऊन संन्यास घेतील बघा. चालेल ना तुम्हाला? हरकत नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय. सांगायचं मला हे सोडा, आता आपल्या कथेचा एवढा विषय नाही येतो, पण मला विषय घ्यायचा आहे का. मुलगी 3 महिन्याची असू द्या किंवा 3 वर्षाची असू द्या, तिला जगण्याचा अधिकार आहे. तुमचं काय मत आहे महाराज? प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे, पण आपण एखाद्याच्या जीवनाचा त्या ठिकाणी प्रश्न स्वतःच्या हातामध्ये घेतोय. ती गर्भामध्ये असणारी मुलगी, तिला जगू वाटत नसेल का? पण आपण असं स्वतःच मताने तयार करतो की आपल्याला काय करायचंय, तिला जगू द्यायचं नाही. मग आपण काय करतो, तिला मारतो. मला सांगा, आपल्यातलं आता कुणी गेलं बर का, तर आपल्याला दुःख होतं की नाही? होतं. का दुःख होतं सांगू का? हे जास्त प्रेम वगैरे होतं म्हणून दुःख नाही होत म्हणे, का त्यांच्याकडून काहीतरी फायदा आहे म्हणून दुःख होतं. आणि हे बरोबर आहे. आता त्या मुलीने अजून जन्म घेतलेला नाहीये, तिच्याशी अजून नातं जोडलेलं नाहीये, तोपर्यंत तिच्याशी एवढा लगाव वाटत नाही म्हणून आपण तिला गर्भामध्ये मारून टाकतो. पण जर समजा तो मुलगा त्या ठिकाणी जन्माला आला, तर त्याला सगळे बाबड्या बबड्या म्हणून, पिल्ल्या पिल्लू म्हणून किती लाडवतात, किती गोडवतात महाराज, कारण तिथं नातं तयार होतं. पण खरं सांगू, स्त्री भ्रूण हत्येसारखं पाप या जगामध्ये नाही. मारू नका. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या मुलीचा भार तुम्ही उचलू नाही शकत, खरं तर धिक्कार असो अशा आई वडिलांवरती की जे आपल्या मुलीला चांगल्या प्रकारे पाळू नाही शकत म्हणून ते मुलींना जन्म देत नाही. आणि दुसरी गोष्ट, जर नाही झालं तर माझ्याकडे घेऊन या, मी त्यांचं संगोपन करेन. कारण खूप वाईट वाटतं महाराज, आपल्या या ठिकाणी मुलगा मुलगी हा भेद नसला पाहिजे. प्रत्येक जीवात्मा आहे, तो भगवान परमात्म्याचाच अंश आहे, तो पण त्यालाही जगण्याचा अधिकार आहे. मग आपल्या डोळ्यासमोर आपण कुणाला बघतो? जिजामाताला बघतो, लक्ष्मी राणी लक्ष्मीबाईला बघतो, अहिल्याबाई होळकरांना बघतो. मग आपल्यालाही वाटावं की आपली मुलगी अशी झाली पाहिजे, मग तिला जन्म दिला पाहिजे, तिच्यावरती चांगले संस्कार केले पाहिजे आणि आपल्या मुली चांगल्या घडवल्या पाहिजे. असो, आता खूप विषयांतर होईल म्हणून मी माझा थोडासा विषय आठवते. राजाने त्या ठिकाणी नवस केला होता मुलगा प्राप्त व्हावा म्हणून, आणि बळी द्यायचा होता एका मनुष्याचा. आता सेवक तो बळी घेऊन आले, पण तो जो बळी होता तो पळून गेला. आता बळी कोणाला द्यायची म्हणून सगळीकडे त्या सेवकांना सांगितलं फिरा, म्हणे कोणी सापडतंय का. मग ते आले. जड भरत त्या ठिकाणी एका झाडाखाली बसले होते आणि त्यांनी पाहिलं हा एकदम दष्टपुष्ट असा गडी, आणि त्यांनी सांगितलं तुला आमच्या बरोबर यावं लागेल. आमच्या बरोबर यावं लागेल म्हटल्यानंतर आता जड भरत ते कुणाशीच काही बोलत नव्हते. यावं लागेल म्हटलं की उठले आणि निघाले त्यांच्या बरोबर. आले. कालिका मातेचं सुंदर अशा प्रकारे त्या ठिकाणी मंदिर होतं. भवानी मातेचं असं एकदम असं सुंदर 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 मंदिर त्या ठिकाणी होतं. त्या मंदिरामध्ये जड भरत राजाला घेऊन आले. जड भरताने पाहिलं, देवी भवानीला वंदन केलं आणि बळी द्यायच्या अगोदर आता त्यांना चांगलं खाऊ पिऊ घालावं लागतं. पंचपक्वान्नाचं ताट त्या ठिकाणी आलं. जड भरत राजा जेवायला चालू केलं. जेवण केलं, तुपचीची ढेकर दिली महाराज. आता बळी देणार
मग काय जास्वंदीच्या फुलाची माळ घातली. ज्याचा बळी द्यायचा असतो त्याला जास्वंदीच्या फुलाची माळ घालतात असं मी ऐकून आहे बरं का. तर माळ घातली. आता समजलं त्यांना आपला आज कार्यक्रम होणार आहे. पण ठीक आहे आले. आता जो माणूस मारणार होता त्याच्या हातामध्ये खग होतं. खगच म्हणतात ना त्याला शस्त्राला, धारदार अशी ती तलवार खग होत. त्याच्या हातामध्ये खग होता. त्या म्हणे चला जास्त वेळ नको करायला, याचा गोविंदाय नमो नमः हा करू. भरत राजाला त्या ठिकाणी तो माणूस मारणार असा खग त्याने उचलला. तितक्यात महाराज भवानी त्या ठिकाणी मूर्तीतून प्रगट झाली. हे अनादि निर्गुण प्रगटली भवानी. मोहासूर विविध कामाची कराया झाली. भक्ताला दिलू पाऊस निर्वाणी, भक्ताला दिलू पाऊस निर्वाणी. आईचा जोगवा, आईचा जोगवा, जोगवा मागन आईचा भवानी माता त्या ठिकाणी प्रगट झाली आणि आपली जीभ बाहेर काढून हातामध्ये शस्त्र घेऊन त्या ठिकाणी जे कोणी होते त्या सर्वांची मुठकी वेगळी केली. एवढ्या क्रोधामध्ये भवानी माता तांडव नृत्य करायला लागली आणि तांडव नृत्य करायला लागल्यानंतर त्या ठिकाणी जडभरत राजा भवानी मातेजवळ गेला. हात जोडून भवानी मातेची स्तुती केली. भगवान परमात्मा ज्याचं रक्षण करतो त्याला घाबरण्याची गरज नाही. याच्यातून आपल्याला हे शिकायला मिळालं. मग एके दिवशी काय झालं म्हणे, सिंधू संवीर राज्याचा राजा रघुगण त्याचं नाव होतं. आता कथेला नीट लक्ष देऊन ऐका. आता कुजबुज कुणी ऐकू गेलं नाही पाहिजे. सगळ्यांनी शांत चित्ताने माझ्याकडे लक्ष द्यायचं. ज्याला कोणाला उठून जायचं त्याने आता उठून जा. आता मध्ये उठायचं नाही, विक्षेप करायचा नाही. आपल्याला शांत चित्ताने ऐकून घ्यायचं आहे बरं का. नीट लक्ष देऊन ऐका. सिंधू संवीर राज्याचा राजा रघुगण त्या ठिकाणी सांख्य योगाचं ज्ञान प्राप्त करण्याकरिता कपिल मुनींच्या आश्रमाकडे निघाला होता. पालखीमध्ये बसून निघाला होता आणि पालखी वाहणारे 4 लोक होते. त्यांना म्हणतात भुई. तुमच्याकडे भुईच म्हणतात ना, आमच्या इकडे भुई म्हणतात. ते पालखी वाहून येतात त्यांना. बसला होता आणि काय झालं, त्याच्यातल्या एका भुयाची ना तब्येत बिघडली. मग आता काय करायचं, सेवकांना आज्ञा दिली. म्हणे काय करा, जा म्हणे नवीन एखाद्या माणसाला शोधून आणा. ठीक आहे. त्यांना एक कोण दिसलं, मग जडभरत राजा दिसला. अगदी दष्टपुष्ट. म्हणाले हा उत्तम आहे म्हणे आमचं पालखी वाहून नेण्याकरिता. त्याला म्हणाले चला राजेसाहेबांची पालखी आहे, तुम्हाला त्याचं वाहन करायचं आहे भुई म्हणून. जडभरत म्हणाले चला. आले पालखीवरती. त्या ठिकाणी पालखी घेतली खांद्यावरती पालखी घेऊन चालायला लागले. मनामध्ये भगवान परमात्म्याचं सतत नामस्मरण चालू आहे आणि आता यमाचं पालन करत आहेत. अष्टांग योग आहेत ना, त्यातलं पहिलं आहे यम. यम म्हणजे काय, तर आपल्या हातून छोट्या जीवाचा सुद्धा त्या ठिकाणी मृत्यू नाही झाला पाहिजे एवढी काळजी घ्यायची. मग ते खाली बघून चालत होते की कुठला किडा मुंगी माझ्या पायाच्या खाली येऊ नये, मरू नये म्हणून. मग काय झालं, माझं चालता चालता असंच पायामध्ये किडा आला. तर त्यांनी अशी थोडीशी उडी मारली.
उडी मारली तशी आता हेतनी तर उडी मारली, पण आतल्या पालखीत बसलेल्याचं अवघड झालं. रघुगणाची चांगली मारा टक्कर झाली, लागलं डोक्याला मारा, डोकं चोळायला लागला रघुगण. म्हणायला लागला, "एक कोण आहे रे? नीट पालखी पण चालवता येत नाही का? एवढं जड झालं का मी तुम्हाला?" बाकीचे 3 सेवक म्हणाले, "प्रभू, हे आमचं काम नाही म्हणे, हे जो नवीन आले ना यालाच पालखी वाहन करता येत नाही म्हणे, तो उड्याच मारतोय म्हणे मधून." परत जड भरत राजाने असंच केलं. थोडासा पुढे गेला, मुंगी आली, टनकीने उडी मारली, डोकंच फुटलं महाराज रघुगणाचं. रघुगण म्हणलं, "थांबवा आता पालखी." खाली उतरला. खाली उतरल्यानंतर त्या जड भरताकडे पाहिलं आणि म्हणाला, "का रे?" आता दिसायला तो एकदम लठ्ठ होता, मस्त चांगला तयार गडी होता. त्याला बघून त्या ठिकाणी रघुगण म्हणतो, "हा, तुला खायला मिळत नाही म्हणून तुझी अशी त्या ठिकाणी अवस्था झाली म्हणे. तुला माझ्यासारखा त्या ठिकाणी लठ्ठ माणूस उचलायला येत नाहीये, तुझ्या अंगामध्ये शक्ती नाही म्हणे, म्हणून असं करतोय का? लागलं ना म्हणे मला, तुला नीट पालखी पण वाहता येत नाही का?" आता असं म्हटल्यानंतर राजा जडभरताने विचार केला, आता ह्याला बोललं तर पाहिजे. कारण जडभरताला माहित होतं, हा जो रघुगण आहे ना याच्यामुळेच तर फसलो म्हणे. कारण रघुगण गेल्या जन्मी जे हरणाचं पिल्लू होतं की नाही, तोच होता तो राजा रघुगण. तो आता रघुगण म्हणून त्या ठिकाणी जन्माला आलेला होता. मग एवढ्या दिवसातून आज त्या ठिकाणी जडभरताने आपलं मौन तोडलं आणि सांगितलं, "राजन, कष्ट होत नाहीत म्हणे. कष्ट कोणाला होतात? शरीराला होतात, पण मी शरीर नाही म्हणे. मी कोण आहे? मी आत्मा आहे, आत्मा." आता नीट लक्ष देऊन ऐका. सर्वांना सुखाची प्राप्ती करून घ्यायची आहे, दुःखाची निवृत्ती पाहिजे. सुखाची प्राप्ती कुणाला पाहिजे हे समजून घेतलं पाहिजे बरं का. सुखाची प्राप्ती देहाला पाहिजे, मनाला पाहिजे, बुद्धीला पाहिजे, आत्म्याला पाहिजे, कोणाला पाहिजे? मग ते समजून घेण्यासाठी पहिले समजून घ्यावं लागेल की मी कोण आहे. आता किती सोपा प्रश्न आहे ना, मी कोण आहे. पण नाही, सगळ्यात अवघड प्रश्न तर हा आहे महाराज की मी कोण आहे. समजत नाही आपल्याला. तर मग राजा रघुगणाला सांगतो की अरे, त्या ठिकाणी दुःख आहे ना ते शरीराला होत असतं, बाकी मी शरीर नाही. मी कोण आहे? मी म्हटलं सच्चिदानंद स्वरूप त्या भगवान परमात्म्याचा स्वरूप असणारा आत्मा आहे, भगवान परमात्म्याचा अंश मी आहे. आता असं म्हटल्यानंतर राजा रघुगण त्याच्या तोंडाकडेच बघत बसला. म्हणायला लागला, दिसायला तर असा एवढा शांत दिसतो, उद्धटपण वाटतं जरा, पण एवढं मोठं ब्रह्मज्ञान. तो म्हणायला लागला, "तुम्ही कोणीतरी ब्राह्मण आहात का? तुमच्याकडे एवढं ब्रह्मज्ञान आहे म्हणे. पण मला प्रश्न पडलाय, तुम्ही म्हणता शरीराला दुःख होतं, पण महाराज, जर समजा तुम्हाला भात खायचा आहे तर तुम्हाला काय करावं लागेल? एका पात्रामध्ये पाणी घ्यावं लागेल, त्याच्यामध्ये तांदूळ टाकावे लागतील, ते पात्र गॅसवरती चढवावं लागेल, गॅस फुल चालू करावं लागेल. मग हळूहळू काय होईल, त्या ठिकाणी जो अग्नी आहे तो अग्नी त्या भांड्यावर द्वारे त्या पाण्याला गरम करेल आणि पाणी गरम झालं, उकळलं की ती भात काय होईल, शिजेल. लक्ष देताय ना? शांत चित्ताने ऐका. मग तसं तर म्हणायला गेलं तर आपलं हे जे शरीर आहे, या शरीरामध्ये मन राहतं आणि मनामध्ये किंवा शरीरामध्ये बुद्धी आहे, शरीरामध्ये आत्मा आहे. मग एकाच शरीरामध्ये या सगळ्या गोष्टी असताना तुम्ही म्हणताय की आता दुःख होत नाही, फक्त शरीराला दुःख होतं, हे काही पटत नाही म्हणून. राजा रघुगणला जड भरत म्हणतो, "अरे राजा, तुला समजतं का म्हणे, तू पाण्याला हात लावू शकतो, तांदळाला हात लावू शकतो, त्या ठिकाणी भांड्याला हात लावू शकतो, परंतु हा जो आत्मा मी सांगतोय ना तो त्याच्या पलीकडचा आहे. नैनम छिन्नन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्रीडयन्त्यापो न शोषयति मारुतः." हा जो आत्मा आहे ना, हा म्हणे
स्पर्श करण्यासारखा, बघण्यासारखा, दर्शन करण्यासारखा नाही म्हणे. म्हणून याला सुखही होत नाही, दुःखही होत नाही. मग कुणाला होत? आपल्या शरीराला होत. आता थोडस अजून विस्तार करून सांगते बर का. आपल्याला दोन देह असतात. पहिला असतो तो स्थूल देह. स्थूल देह काय असतो? हा जो बाहेरनं दिसतोय ना, हे हात आहेत, पाय आहेत, तोंड आहेत, हे सगळं जे आहे तो स्थूल देह आहे. स्थूल देह. मागचे पुरुष मंडळ सांगते, उद्या मी रिव्हिजन घेणार आहे, उद्या मी सगळं विचारणार आहे. आता मी जे काही सांगते ते बरं का, नीट लक्ष देऊ नाही का. हा, स्थूल देह आहे, वरून दिसतो, याला स्पर्श करता येतो, स्पर्श रूप रसगंध या ठिकाणी एवढे सगळे गोष्टी आहेत याला. पण याच्या आतमध्ये एक राहतो देह, त्याचं नाव आहे सूक्ष्म देह. मग सूक्ष्म देहामध्ये आत्मा, चित्त, मन, बुद्धी, अहंकार या सगळ्या गोष्टी राहत असतात. समजलं आता देह. आता भगवान परमात्म्याला प्राप्त करून घेण्याकरिता आपण बघितलं, भक्तीचा मार्ग तर सोपा साधा सरळ आहे, पण ध्यानाचा मार्ग सुद्धा आहे. ध्यानाचा मार्ग कठीण आहे, पण त्यातल्या त्यात सोपा मार्ग आपण त्यातनं काढू शकतो. आपला पूर्ण वारकरी संप्रदाय हठयोगावरती आहे महाराज. आपले जे ज्ञानेश्वर महाराजांची जी गुरु परंपरा आहे, त्या सर्वांनी हठयोगाच्या द्वारे भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेतली होती. मग विचारलं, आता हा हठयोग काय आहे? तुमच्याकडे आता इकडचं नाक आहे आणि इकडचं नाक आहे, हाय ना, दोन दोन छिद्र. दोन नाक नाहीत तुम्हाला, एकच नाक आहे, छिद्र दोन आहेत. हा, हे कोणतं? डावं. माझं डावं. मग तुमचं डावं कोणतं? इकडचं. हा, नीट लक्ष देऊ नाही का. हा, उलटा पालटी करू. हा, उलटा पालटी करू नका. हा, मी हात हलवते ना, मग माझा हा डावा हात आणि हा उजवा हात. डावा हात याची जी नासिका आहे याला म्हणतात इडा नाडी. नाडी म्हणतात बरं का, इडा नाडी. आणि इकडची जी आहे तिला म्हणतात पिंगळा नाडी. या दोन नाड्या आहेत. आता या दोन नाड्यांचं काम काय असतं? श्वास आपण आतमध्ये घेतो, सोडतो. बरं का, लक्ष देऊ नाही का. याच्याद्वारे श्वास आपण घेतो, सोडतो. इडा नाडी जी असते ती चंद्र नाडी असते आणि पिंगळा नाडी जी असते ती सूर्य नाडी असते. आता आपल्या मेंदूचे हे दोन भाग असतात. एक असतो राईट ब्रेन आणि दुसरा असतो लेफ्ट ब्रेन. राईट ब्रेन, लेफ्ट ब्रेन, कन्फ्यूज होऊ नका बरं का. हा, आणि त्याच्यानुसार त्याचं कार्य वेगवेगळं असतं. आपल्यामध्ये जर कोणी कलेमध्ये चांगला असेल तर त्याचा लेफ्ट ब्रेन जास्त जागा असतो, आणि एखादा माणूस तर्कवितर्कामध्ये चांगला असेल तर त्याचा राईट ब्रेन जागा असतो, म्हणजे जास्त कार्यक्षम असतो असं म्हणतात. मग आता आपल्याला बघायचंय आपला श्वास कोणत्या नाडीमधून जास्त चालू आहे, जास्त वाहत आहे. इडा नाडी आहे, पिंगळा नाडी आहे. सूर्य नाडी काय करते? आपली पचनक्रिया चांगली वाढवते, मेटाबॉलिझम बूस्ट करते. म्हणून आपलं पतंजली योगशास्त्र एवढं समृद्ध आहे महाराज. पण आता आपण ते योग होतं त्याचा योगा करून टाकलं, आणि ते कसे पण महाराज नाचतेत, कसे पण ते हा 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 करते, त्याला काही अर्थ नाही. खरा योग तो नाहीयेच, खरा योग वेगळाच आहे. तुम्हाला झुंबा प्रकार माहितीये का? माहिती? झुंबा प्रकार तुम्हाला नाही माहिती का? त्याच्या काही नसतं, एवढं मोठं काही नाही. आपल्याला ते नावावरूनच झुंबा म्हणजे काहीतरी वेगळं वाटतं. मी केलेलं आहे महाराज तो प्रकार. काही नाही, फक्त ते गाणी लावतात आणि त्याच्यावरती फक्त व्यायाम असतो. ते आपलं फक्त गाण्यावरती ते रिदम मध्ये डान्स करायचा असतो. बस नको आता. तर सांगायचं काय, याच्यातून श्वासोश्वास चालू असतो. आता प्रत्येकाने इथे हात लावून बघा बरं, आणि श्वास खाली सोडा. खाली सोडा, बघा बरं, हात लावा इथे, खाली सोडा श्वास, सोडून द्या श्वास, सोडून द्या. सगळेजण करत नाहीत, मी उद्या विचारणार आहे. सर्वांनी केलं पाहिजे. हा, सर्वांनी करायचंय. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही.
आता जे साधू लोक असतात ना ते या इडा आणि पिंगळा नाडीतून, आता आपण तर सामान्य लोक आहे, आपल्याला कसं राहतं संध्याकाळ झाली ना आपली इडा नाडी जागृत होते कारण ती चंद्रमा आहे, आणि पहाट झाली जेवण वगैरे केलं तर मग आपलं ते पचन क्रिया वगैरे चालू होते ना, तर इकडची नाडी प्रधान असते, याच्यातून श्वासोश्वास जास्त प्रकारे वेगाने होतो, दोन्हीकडूनही होतो पण प्रधान त्याच्यामध्ये असतं. नीट लक्ष देऊन ऐका. आता आपल्याला भगवान परमात्म्याला प्राप्त करून घ्यायचंय, ध्यान करायचंय, ध्यानामध्ये बसायचंय. मग ध्यानामध्ये बसत असताना अष्टांग जी योग प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये यम नियम प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी. आता यम म्हणजे काय? यम म्हणजे वर्तन आपलं शुद्ध केलं पाहिजे. पहिले साधकाने नियम सांगितलाय, खोटं बोलायचं नाही, दुसऱ्याची चोरी करायची नाही, लुबाडी करायची नाही, धनाचा जास्त संचय करायचा नाही, पूर्ण विरक्त होऊन जायचं. नियम, नियमामध्ये आता अभ्यास करायचा थोडासा, कशा प्रकारे हे भगवान परमात्म्याच्या त्या ठिकाणी मूर्तीबद्दल किंवा भगवान परमात्म्याबद्दल अभ्यास करायचा. नियम, आणि स्वतःला एका नियमामध्ये बांधून ठेवायचं. नियम प्राणायाम आसन. आता आसनामध्ये बसायचंय. आसनामध्ये बसत असताना सुद्धा माऊलींनी 6व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या सुंदर अशा प्रकारे वर्णन केले. कुठे बसा? एखादं शांत स्थळ त्या ठिकाणी बघा, तिथे अशा प्रकारे सुंदर मुद्रा लावा. आता तुम्ही जर अशा प्रकारे मुद्रा करून बसला तर ही सौंदर्याची मुद्रा आहे बरं का, याने सौंदर्य वाढतं. आता मी हे करते म्हणून मी एवढी सुंदर आहे. विनोद केला, मी काही सुंदर वगैरे नाही, विनोदाचा भाग सोडा बाजूला. सौंदर्याची मुद्रा आहे, अशी मुद्रा ध्यानाची मुद्रा आहे. या मुद्रेमध्ये आसनामध्ये बसायचं आहे, कोणताही बाहेरचा कालवा वगैरे सगळं काही शांत करायचं. ध्यानामध्ये बसलं की आता प्राणायाम, ही स्टेज खूप महत्वाची आहे. तुम्हाला अनुलोम विलोम माहिती आहे का योगातला? एका नासिकेतून श्वास घ्यायचा, कोंडून ठेवायचा आणि नंतर दुसऱ्या नासिकेतून सोडायचा, याला अनुलोम विलोम म्हणतात. याच्याने काय होतं तर आपल्या ज्या नाड्या आहेत ना त्याच्यातला जो श्वासोश्वास आहे तो आता विषम चालू आहे, कधी इकडून जास्त होतो, कधी इकडून कमी होतो, तर तो काय होतो? सम होतो. म्हणजे इडा नाडी पिंगळा नाडी समानतेने वाहायला चालू होते, आणि समानतेने ज्यावेळेस इडा पिंगळा नाडी वाहते त्यावेळेस एक नाडी आहे, तिला म्हणतात सुषुम्ना नाडी. ती सुषुम्ना नाडी आहे ना, इडा आणि पिंगळा नाडीचं ज्या ठिकाणी एकवटते त्यावेळेस ती सुषुम्ना नाडी त्या ठिकाणी तयार होते किंवा ती प्रधान होते. आणि त्यावेळेस काय होतं? माऊली म्हणतात की आपले जे चक्र आहेत, चक्र किती आहेत मनुष्याच्या शरीरामध्ये? तुम्ही शक्तिमान पाहिलाय का? शक्तिमान कोणीच नाही का शक्तिमानच्या पाहिलं ना? हा वा, ते गाणं आठवलं तरी मला नॉस्टॅल्जिया होतं, म्हणजे त्या काळात जातं. मला लहानपणी आवडायचं शक्तिमान, मी बघायचे. तर त्याच्यामध्ये ना सुरुवातीला शक्तिमान चालू व्हायच्या अगोदर ना एक अशी मुद्रा असायची आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारे लाईट्स असायच्या, 7 लाईट्स असायच्या खालून ते वरून अशा. मग त्या काय होतं ते आत्ता समजलं. ते काय महाराज, आपल्या शरीरामध्ये 7 चक्र आहेत. आता 7 चक्र मोजायचे बरं का. हृदयाच्या ठिकाणी असणारं जे चक्र आहे, आता तुम्ही म्हणसाल ताई एवढा सगळं बोरिंग विषय तुम्ही आम्हाला का सांगताय? हे सांगणं सुद्धा गरजेचं आहे. मी आता एवढ्या भागवत कथा ऐकल्या पण मी कुठे या गोष्टींचा उल्लेख कधी ऐकला नाही ध्यान मार्गाचा, पण मला अशी इच्छा आहे की तुमच्या समोर ते सांगावं म्हणून. तर आता हृदयाच्या ठिकाणी जे चक्र असतं त्या चक्राला म्हणतात अनाहत चक्र. बघा, हृदयाच्या ठिकाणी सर्वांनी हात ठेवा आपल्या हृदयावरती. सुंदर, सगळेजण ऐकले ना, मला एवढं भारी वाटतं ना महाराज, असं वाटतं 4 वाजेपर्यंत अशीच कथा चालू ठेवावी. एवढ्या सुंदर. चला, हृदयाच्या ठिकाणी आता हृदयापासून वरती 3 मोजायचे आणि हृदयापासून खाली 3 मोजायचे. आपलं जे माकड हाड असतं प्रत्येकाला आहे, त्या माकड हाडाच्या ठिकाणी जे चक्र असतं त्याला म्हणतात मूलाधार चक्र.
त्याच्या थोडस वरती आलं मूलाधार सगळ्यात खालचं चक्र आणि आपली जी बेंबी असते त्याच्यामधलं जे चक्र असतं त्याला स्वाधिष्ठान चक्र म्हणतात. आता आपल्या बेंबीच्या ठीक मागे थोडस जे चक्र असतं त्याला मणिपूर चक्र म्हणतात. खालचे 3 झाले मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर. आता अनाहत चक्र आणि याच्या वरचे 3 कंठाच्या ठिकाणी जे असतं त्याला विशुद्ध चक्र म्हणतात. आपल्या 2 भुवयांच्या मध्ये जे असतं त्याला आज्ञा चक्र म्हणतात आणि सगळ्यात शेवटी जे चक्र असतं त्याला सहस्रार चक्र म्हणतात. सगळ्यात प्रधान चक्र आहे सहस्रार चक्र आणि मूलाधार चक्र आणि या ठिकाणी अनाहत चक्र जे आपल्या हृदयाच्या जवळ असतं. तर ज्यावेळेस आपली सुषुम्ना नाडी चालू होते त्यावेळेस काय होतं महाराज, कुंडलिनी शक्ती जागृत होते आणि ती कुंडलिनी शक्ती काय असते माऊली म्हणतात ती उधोमुखी असते, खालच्या दिशेने तिचं तोंड असतं. मग ती ध्यानाने काय होते ऊर्ध्वमुखी होते आणि ऊर्ध्वमुखी झाल्यानंतर मूलाधार चक्रापासून ती 6 चक्र भेदन करते आणि सहस्रार चक्रापर्यंत जाते. सहस्रार चक्रापर्यंत ज्याची कुंडलिनी शक्ती जाते तो महाराज मुक्त होतो. सगळ्यात परिपक्व दशा आहे ती भगवंताच्या प्राप्तीतली किंवा भक्तीतली. भक्तीतली म्हणता येणार नाही, ध्यानातली म्हणता येईल. ध्यानातली. आता तुम्ही म्हणताल एवढं सांगितल्याचं प्रयोजन काय, सांगते ऐका. आपल्याला काही नाही जमलं ना तरी आपल्याला आपल्या श्वासोश्वासावरती तरी नियंत्रण ठेवायचं आहे. म्हणून तुम्ही देवाचं नामस्मरण करायचं, सकाळी उठल्यानंतर देवाचं नामस्मरण करायचं. मग तुम्हाला जर वाटत असेल हनुमान चालीसा म्हणावी, हनुमान चालीसा म्हणा. तुमच्या गुरुने जर तुम्हाला मंत्र दिलेला असेल तर तो मंत्र म्हणा. पण जर तुम्ही जप करत असाल तर आसनामध्ये बसा आणि अनुलोम विलोम करा. आपल्या श्वासाला त्या ठिकाणी शांत करा. प्राणायाम करा. प्राणायामाचे खूप सारे फायदे आहेत. फक्त त्या ठिकाणी आध्यात्मिक त्या ठिकाणी उन्नतीसाठी प्राणायाम नाही तर आपला त्या ठिकाणी शरीराची सुद्धा शुद्धी प्राणायामामुळे होत असते. म्हणून प्राणायाम केला पाहिजे. तुम्ही कराल का आता उद्यापासून? काय करायचंय मी काय सांगितलं आता, काय करायचंय आपल्याला? कोणता प्राणायाम करायचा? कोणता प्राणायाम? अनुलोम विलोम. आता अनुलोम विलोमाचा एक सुंदर भाव आहे महाराज. अनुलोम म्हणजे काय करायचंय, एकातून श्वास घेतो. आता घेणे म्हणजे काय, भगवान परमात्म्याचं नामस्मरण घेणे किंवा भगवान परमात्म्याला आपण घेतोय. आता घेतल्यानंतर अनुलोम विलोम मध्ये थोड्या वेळासाठी श्वास कोंडून ठेवायचा असतो. कोंडून ठेवणे म्हणजे काय, भगवान परमात्म्याला आता हृदयामध्ये घेतलंय ना तर त्याला तर कोंडून ठेवायचं हृदयाच्या ठिकाणी, अनाहत चक्राच्या ठिकाणी. आणि कोंडून ठेवल्यानंतर आता ते भगवान परमात्म्याला जाऊ द्यायचं नाही. मग हृदयाच्या ठिकाणी असणारे जे विकार आहेत त्यांना त्या ठिकाणी दुसऱ्या नासिकेतून सोडायचं. एवढा सुंदर भाव आहे महाराज. अनुलोम विलोम म्हणजे फक्त शनिवारच्या दिवशी योगासने करणे एवढ्या पुरता मर्यादित नाही. तो आपल्या त्या ठिकाणी आध्यात्मिक उन्नतीसाठी सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. आता तुम्ही सगळ्यांचे चेहरे बघून मला समजत आहे तुम्ही किती बोर झाले आहात म्हणून. पण सर्वांनी एवढं लक्षात ठेवा, भगवान परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी अनेक मार्ग सांगितले. वाटा भरपूर आहेत, खूप साऱ्या वाटा सांगितल्या. आता आपल्याच बघा ना किती सारे धर्म आहेत, प्रत्येकाची शिकवण वेगवेगळी, परंतु शेवटी मात्र ध्यान एकच, तो भगवान परमात्माच प्राप्त करून घ्यायचा आहे. सांसों की माला पे सिमर में राधे श्याम. सांसों की माला पे सिमर में राधे श्याम. सांसों की माला पे, सांसों की माला पे, सांसों की माला पे
राधे श्याम सरस्वती माला पे सरस्वती माला पे सिमरो में राधे श्याम सरस्वती माला पे 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 सिमरो में राधा गोपाल कृष्ण भगवान की जय। तर आता थोडस अजून सांगते आणि मग आपण दुसऱ्या विषयाकडे वळू बरं का. थोडस काय सांगायचं आहे, एक गोष्ट सांगायची, नीट लक्ष देऊन ऐका बरं का. मनुराज नावाचा एक पाटील आहे बरं का. मनुजी नाव त्याचं काय, मनुजी आहे आणि तो त्याच्या सुंदर अशा माडीमध्ये राहतोय. आता त्या मनुजी जो पाटील आहे ना, त्याला बुवा पण म्हणू शकतो. मनुजी बुवा, मनुजी पाटील असं त्याचं नाव आहे. मग ते मनुजी पाटील आहे ना, त्याच्या 2 पत्नी आहेत म्हणे. पहिलीचं नाव आहे प्रवृत्ती आणि दुसरीचं नाव आहे निवृत्ती. आता ही जी प्रवृत्ती आहे पत्नी बरं का, त्याची आवडती पत्नी आहे मनुची. ते आपले ते मनू नवं बरं का, स्वयंभू मनू. हे मनू वेगळे, हे मनुजी पाटील आमचे. करसाला गोटाला खरंय माहिती का. मग मिसअंडरस्टँडिंग नको व्हायला. तर ही जी प्रवृत्ती आहे, तिला महाराज सुंदर साड्या नेसायला आवडतात, इकडं तिकडं नवऱ्यासोबत फिरायला आवडतं, तिला कसंही खायला आवडतं महाराज. तिला ना काही पण खायला आवडतं, तिला काही पण प्यायला आवडतं, तिला कसा पण त्या ठिकाणी स्वैराचार करायला आवडतो. नियमामध्ये तिला बंधन राहू वाटत नाही, तिला बंधन वाटतं नियम म्हणजे. आणि जी दुसरी आहे निवृत्ती, ती महाराज साधी भोळी आपली देवाची त्या ठिकाणी भोळी भक्ती करणारी, देवाची देवपूजा करणारी, अत्यंत सारस गुणवान अशी. आता ही जी निवृत्ती असते, तिला पुत्र असतात, मुले असतात, भाव, विवेक, त्या ठिकाणी बोध, वैराग्य, विचार, अशी 5 मुलं असतात. ही 5 मुलं असतात. पण ही मनोजी पाटील आहे ना, हा तिच्याकडे बघतच नाही, पण तो त्याच्या दुसऱ्या बायकोकडे जास्त आसक्त असतो महाराज. त्याला असं वाटतं की तीच बायको माझी चांगली आहे. आणि ती प्रवृत्ती काय करत असते माहितीये का, वेळोवेळी त्या मनुजीला सांगत असते की ही निवृत्ती अशी आहे, ही निवृत्ती तशी आहे, आणि त्याच्याबद्दल सारखी वाईट बोलत असते. आता हे जो मनुजी पाटील असतो ना, त्याचा शेजारी असतो भ्रम, त्याचं नाव असतं भ्रम. तो काय करत असतो माहितीये का, सारखं मनुजी पाटलांकडे जायचा आणि मनुजी पाटलांना काय म्हणत असतो, प्रवृत्ती अतिशय सुंदर आहे, तिचंच तुम्ही पाणी ग्रहण केलं, तुम्ही सर्वात श्रेष्ठ आहे म्हणे, आणि तिच्या पाणी ग्रहणामुळे तुम्हाला आनंद प्राप्त होणार आहे. आणि निवृत्ती, हिच्यामध्ये काही सुख नाही म्हणे, हिच्याशी उगाच तुम्ही लग्न केलं म्हणे. आता त्या ठिकाणी पिंगळा असतो बरं का. तो पिंगळा म्हणजे काय, आता आपण पाहिलं ना अनाहत चक्र, ते जे अनाहत ध्वनी आहे तो पिंगळा असतो. तो अनाहत ध्वनी, तो पिंगळा आहे ना, सारखा मनोजी पाटलांकडे जात असतो. तो म्हणत असतो, मनोजी पाटील तुम्ही जे वरचीकडे राहता ना, ते राहू नका म्हणे. तुम्ही काय करा, तुमची जी निवृत्ती पत्नी आहे ना, तिच्या जवळ जा, तिच्या मुलांचा सांभाळ करा, ती चांगली आहे. जर तुम्ही प्रवृत्तीच्या नादी लागाल ना, तर तुमचं पतन होईल, तुम्ही नरकाला गेल्याशिवाय राहणार नाही. पण हे काय ऐकायला तयार नाही महाराज. मग शेवटी अनाहत
सारख्या सारख्या चिठ्ठ्या पाठवून वैतागतो आणि म्हणतो जर मी सांगितलेलं तुम्हाला नाही कळालं मग दुसरा येईल कोण काळ येईल म्हणे आणि काळ आल्यानंतर तुम्हाला वाचवणार कोणी नाही आमचं काही जाते म्हणे माझं सांगायचं काम आहे पण स्वतःचा उद्धार आपल्यालाच करायचा आहे हे जरी नाही पाहिलं तरी दुसरा येईल हे जरी नाही पाहिलं तरी दुसरं नाही हे जरी नाही पाहिलं तरी दुसरा येईल हे जरी नाही पाहिलं तरी दुसरं येईल हे तरी नाही सरत सेवा सरत सेवा आमचं काय वाटायला एका जनावरांनी आमचे काय वागायला आमचे काय वाटायला एका जनावरांनी आमचं काय वागायला काय वाटायला पिंगळा माझा दे बोल बोल दाताचं दातवण घ्या ग कुणी दाताचं दातवण घ्या ग कुणी कुंकू घ्या कोणी हाताचं दातवानं घ्या कुंकू घ्या कोणी मल्हारीची बारी मल्हारीची बारी मल्हारीची बारी मल्हारीची बारी मल्हारीची बारी मल्हारीची मल्हारीची बारी मल्हारीची तुम्ही डोरू ऐका दौर फिरवितो तुम्ही डुगडुग ऐका तुम्ही डुगडुग ऐका पिंगळा माझा दे पंढरीनाथ भगवान की आमच्या आकाश महाराजांसाठी थोडेसे टाळ्या वाजवा बरं नाथ महाराजांचं पिंगळा प्रकरण होतं महाराज आता जी मनोजची महाराजांची कथा पाहिली ना आपण ती नाथ महाराजांच्या पिंगळा प्रकरणातील आहे ज्याच्यामध्ये नाथ महाराज या सामान्य जीवाला सावधान करण्याकरिता येतात मनोजी महाराज त्यांची जी माडी होती ना माडी ती माडी म्हणजे हा देह आहे आणि या देहामध्ये आपलं जे मन आहे ना तोच तो मनोजी पाटील आहे
आणि आपली जी त्या ठिकाणी भगवंताप्रतीची त्या ठिकाणी जी प्रेम आहे, जे हृदयातून प्रगट होतं, ती सारखी बोलत असते. कशाला? मनोजी पाटलाला. हे म्हणा प्रवृत्ती, जी प्रवृत्ती आहे म्हणजे काय? आपली जी बुद्धी आहे ना, ज्यावेळेस विषयांमध्ये आसक्त राहते तिला म्हणतात प्रवृत्ती. ती प्रवृत्त राहते. आणि निवृत्ती कोण आहे? ज्यावेळेस आपण विषयातून निवृत्त होतो, आपली त्या ठिकाणी बुद्धी बाजूला घेतो विषयांपासून, ती निवृत्ती आहे. पण मनाने जर ऐकलं नाही, मनोजी पाटलांचा घात झाल्याशिवाय राहणार नाही. नाथ महाराज म्हणतात, जर एवढ्यापर्यंत नाही समजलं तर तोपर्यंत सावध नाही झाला. कुठपर्यंत? दुसरा आल्याशिवाय. दुसरा कोण आहे? काळ आल्याशिवाय, मृत्यू आल्याशिवाय, आल्यापर्यंत सावध नाही झाला ना, मग आमचं काय गेलं बाबा? आमचं तर सांगणं काम आहे. जसं महाराज लोकांचं इथं बसून सांगणं काम आहे, भगवंताची भक्ती करा, सत्य राहा, चांगलं राहा, आनंदी राहा. आणि तुमचं ऐकणं इकडल्या कानानं सोडून देणं, हा तसं काम आहे महाराज. पण नाथ बाबा म्हणतात, आमचं काय जातंय गड्या? जाणार कोणाचं आहे? तुमचंच जाणार आहे. तर अशा सुंदर अशा प्रकारे पिंगळा प्रकरण आपण पाहिलं बरं का? पाहिलं ना प्रकाश महाराज? प्रकाश महाराजांचा आग्रह होता, महाराज पिंगळा आज दीदी घेतला पाहिजे बर का? हा ठरलेलं. आता ते परत बघू कथा संपल्यावरती. आता आपण 10 तर वाजलेत, पण मी व्यासपीठावरती 7:30 ला बसले होते. 10:30 पर्यंत जाईल आपली कथा बरं का? आता सुंदर अशा प्रकारे भक्त प्रल्हादांचं चरित्र आपण पाहू. भक्त प्रल्हाद, हिरण्यकश्यप त्यांचे वडील आहेत. आणि त्यांची मातेचं नाव काय माहिती का कोणाला? एनी गेसेस? कयाधू माता. कयाधू माता आणि हिरण्यकश्यप यांची संतान आहेत ते बरं का? मग भक्त भगवान परमात्म्याचा कसा असावा? एवढ्या लहानपणी भगवंताचे भक्त होते. जो हिरण्यकश्यप होता तो दैत्य होता, देवाला मानणारा नव्हता. त्याने हजारो वर्ष त्या ठिकाणी ब्रह्मदेवाची ध्यान धारणा केली. ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं. ब्रह्मदेवाने दर्शन दिलं आणि ब्रह्मदेवाला त्याने वर माग म्हटल्यावरती त्याने वर काय मागितला? देवा, मला अमर व्हायचंय. ब्रह्मदेव म्हणाले, अरे येड्या, मीच अमर नाही, तुला कुठून करू? ब्रह्मदेव म्हणाले, दुसरा वर माग म्हणे. अच्छा, दुसरा मागू? मग म्हणे, मी कोणत्या अस्त्राने मरणार नाही, मी कोणत्या त्या ठिकाणी शस्त्राने मरणार नाही, मी धड मनुष्याकडून मरणार नाही, मनुष्यामध्ये पुरुषाकडून मरणार नाही, स्त्रीकडून मरणार नाही, पशुकडून मरणार नाही. मी कोणत्याही 12 महिन्यामध्ये एकाही महिन्याला मरणार नाही. मी घराच्या आतमध्ये मरणार नाही, घराच्या बाहेर मरणार नाही. मी सकाळी मरणार नाही, संध्याकाळी रात्री मरणार नाही. अशा प्रकारे ढिगभर महाराज त्याने वरदान मागून घेतले. आता ते ढिगभर वरदान आणि शेवटी ब्रह्माजी प्रसन्न झाले. म्हटल्यावरती म्हणलं, आयुष्यमान भव, तुझं वर तुला प्राप्त हो. आता एवढा त्या ठिकाणी महाराज उन्मत्त झाला. आता असं त्याला वाटायला लागलं की माझा मृत्यूच होणार नाही, या जगामध्ये अशी कोणती ताकदच नाही ज्याने माझा मृत्यू होईल. म्हणून हिरण्यकश्यप दिग्विजय करायला निघाला. खूप सारं त्या ठिकाणी महाराज राज्य घेतली, जमीन घेतली, त्या ठिकाणी राजांना लुटलं. अशा प्रकारे त्याने खूप त्या ठिकाणी पैसा छापला बर का? आपल्या भाषेत सांगते, पैसा भरपूर छापला. पैसा छापला. आता त्याला पुत्र झाला. सगळ्यात लहान पुत्र म्हणजे भक्त प्रल्हाद. प्रल्हाद सर्वात लहान होते आणि भगवान परमात्म्याचे भक्त होते. लहानपणापासूनच त्यांना भगवंताची भक्ती करायला खूप आवडायचे. सारखं भगवंताचं नामस्मरण करत बसायचे. आता थोडासा
मोठा झाल्यानंतर प्रल्हादाला शाळेमध्ये टाकण्यात आलं. कोणत्या शाळेमध्ये? हिरण्यकश्यपू दैत्य शाळा असं त्याचं नाव होतं. दैत्यांची शाळा होती, त्यात दैत्य शिक्षण दिलं जात होतं. हिरण्यकश्यपू दैत्य शिक्षण शाळा. तुमची कशी बोरखेडीची शाळा आहे तशी त्यांची शाळा होती. आणि त्याच्यामध्ये शंडावर्क नावाचे गुरुजी होते. ते पण असुरच होते. असुरांचं सगळं काही शिक्षण द्यायचे आणि तिथं सांगायचे देव नसतो. देव कोण आहे? आपला हिरण्यकश्यपू एकटा देव आहे, बाकी विष्णू काही देव नाही म्हणे ते. पण आपल्या प्रल्हादांना ते काही पटत नव्हतं. महाराज सारखं भगवंताचं नामस्मरण करत राहायचे. एके दिवशी त्याला पिताश्री भेटण्याकरिता आले. प्रल्हादाला महाराज पाहतात तर काय, प्रल्हादाने त्यांना घट्ट मिठी मारली आणि मिठी मारल्यानंतर त्यांना आपल्या मांडीवरती घेतलं. त्यांना छान अशा प्रकारे कुडवायलं, त्यांचे मुके वगैरे घेतले आणि विचारलं, प्रल्हादा बरायस ना? हो बाबा मी बराय. मग काय शिकवलं गुरुजींनी सांग बरं. प्रल्हाद म्हणाला, आता खरंच सांगावं तरी काय, हे असले असुरी ज्ञान शिकवताय, पण बाबा मी तुम्हाला सांगू, या ज्ञानापेक्षाही चांगलं ज्ञान मी घेतो म्हणे. कोणतं ज्ञान? म्हणे भगवान परमात्म्याचं सतत नामस्मरण केलं पाहिजे आणि भगवान परमात्माच एकदम श्रेष्ठ आहे, सत्य आहे, सच्चिदानंद रूपाय आहे आणि त्याचं ध्यान आपण केलं पाहिजे. एवढंच ऐकलं महाराज. एवढा राग आला पण प्रल्हादावरती राग नाही काढला. पहिले म्हटले काय, याला जे शिकवतात त्या गुरुकडे बघू. मुलगी जर तिचं लग्न झालं आणि काही जमत नसलं तर पहिले महाराज मुलीला सासू बोलत नाही. सासू काय म्हणते, तुझ्या आईनं काही शिकवलं. तुमच्या इकडे नाही का असं? आमच्या इकडे असंच असते महाराज. माझी मम्मी मला सारखं बोलत असते, माझा असा उद्धार करू नको म्हणून ते डोक्यात बसलं माझ्या. ते आईला बोलते, मुलीला नसतात बोलत. लगेच फोन येत असतो महाराज. असं माझ्या मम्मीला वाटतं की लगेच फोन येईल तिकडून, तुमची मुलगी अशी तशी. सोडा तो विषय, विनोदाचा भाग सोडा. मला अशी थोडीशी मज्जा करायची सवय आहे. माझ्या तो इंद्रियांचा दोष म्हणा, बुद्धीचा दोष म्हणा, थोडीशी आहे आता मजा मस्ती करण्याची महाराज मला सवय आहे. असो, माफ करा. त्या ठिकाणी शंडामर्काकडे गेले. तलवार गर्दी महाराज गळ्यावरती ठेवली. काय शिकवतो म्हणे माझ्या मुलाला? तुला काय सांगितलंय शिकवायला? तू काय शिकवतोय म्हणे? माझा मुलगा बिघडवून टाकतोय म्हणे तू. असं म्हटल्यानंतर तो थरथर कापायला लागला. म्हणाला, महाराज मी नाही शिकवलं म्हणे त्याला, मी बघतो म्हणे कुठून हा शिकतोय, मी त्याला असं नाही शिकवलं महाराज, मी त्याला असुरी ज्ञानच शिकवतोय महाराज, मग क्षमा करा. असं म्हटल्यानंतर हिरण्यकश्यपू म्हणाला, एक वेळ तुला माफ करतोय, असं जर परत झालं माफ करणार नाही. असं म्हटल्यानंतर आता ते शाळेमध्ये शिकतात आणि सवंगडी तयार केलेत भक्त प्रल्हादाने. आणि सवंगडी तयार करून भक्त प्रल्हाद सवंगड्यांना काय शिकवताय? तो भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायला शिकवताय. सांगतायत तो जगतपिता आहे ना, तो आपल्या सर्वांचं रक्षण करणार आहे, मग त्याचं नामस्मरण आपण केलं पाहिजे. भक्त प्रल्हादाला त्याचे मित्र म्हणताय, प्रल्हादा अरे तुझा जो पिता आहे तो एवढा मोठा राक्षस आहे म्हणे, तुला भीती नाही वाटत का म्हणे? तो म्हणतो, अरे या पित्याला काय घाबरता म्हणून? माझ्या जगत पित्याला घाबरा. ब्रह्मांडाचा नायक, ब्रह्मांडाचा स्वामी आहे ना, त्याला घाबरा. माझ्या पित्याला घाबरण्याची गरज नाही. ज्याने त्या ब्रह्मांडाच्या स्वामीला आपलंसं केलं ना, त्याला जगामध्ये कुणाची भीती नाही. असं म्हटल्यानंतर सर्वांना घेऊन भक्त प्रल्हाद आता म्हणतात, तुम्हाला ना सुंदर संकीर्तन शिकवतो, माझ्यासोबत सर्वांनी नाचायचं आहे. आणि मग सगळेजण महाराज भगवान परमात्म्याचं सुंदर असं त्या ठिकाणी भजन करताय आणि सगळ्या सवंगड्यांसोबत भक्त प्रल्हादजी नाचतात. श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण नारायण
हे